सगळेजण 8-10 दिवसापासून दुःखी आहेत। ते म्हणजे आपल्या मालेगाव तालुक्यामध्ये डोंगराळा गावाला ज्या यज्ञादिदीवर त्या ठिकाणी अत्याचार झाला, तोही विषय सगळ्यांच्या डोक्यात आहे। आता बरेच जण म्हणतात, ज्यावेळेस एखाद्या मुलीवर बलात्कार झाला की महिला मंडळ आपली चर्चा असते, हा तिने शॉर्ट कपडे घातले असतील, ती असं केलं असेल, तिने कोणाला फोन केला असेल, तिने कोणाला चॅटिंग केली असेल, इन्स्टाला चॅटिंग केली असेल म्हणून बलात्कार झाला, तिचा पाऊल चुकला असेल असं आपण म्हणतो। पण मग हिच्याजवळ काय होतं? हिच्याजवळ मोबाईल होता का? हिला इन्स्टा माहिती होतं का? हिला शॉर्ट कपडे कळत होते का? तिला काहीच कळत नव्हतं, तरी सुद्धा तिच्यावर सुद्धा अन्याय झाला। मग मुलींना सांभाळावं कसं हा प्रश्न पडलाय। तिने असं कोणतं पाप केलं होतं की तिला ही शिक्षा भेटली? सगळेजण त्या ठिकाणी मेणबत्ती घेऊन फिरताय, सांगताय की त्या आरोपीला फाशी द्या, आरोपीला फाशी द्या। काय होईल फाशी देऊन? 2 मिनिटात त्याचा जीव जाईल। त्याला होणारे वेदना कळणार आहे का? तिला ज्या वेदना झाल्या त्या त्याला कळणार आहेत का? मग तिला जशा वेदना झाल्या तशा त्याला सुद्धा व्हाव्यात अशी शिक्षा त्याला दिली पाहिजे। आणि आपण उगाच त्या ठिकाणी व्हिडिओ मध्ये सांगतो फाशी द्या, फाशी द्या। कशाला फाशी द्या? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये फाशी नव्हती, त्याचे हातपाय तोडून चौरंग केला जायचा। आता सुद्धा वाटतं की त्याचे हातपाय तोडून चौकामध्ये त्याला त्या ठिकाणी बसवायचं। समोर खायला असेल पण हात नसल्यामुळे खाता येणार नाही, फिरावं वाटेल पण पाय नसल्यामुळे फिरता येणार नाही, देवाकडे मरण मागेल पण मरणही भेटणार नाही। पाणी करता करता मेला पाहिजे। जेवढ्या वेदना तिला झाल्या तेवढ्या वेदना त्याला झाल्या पाहिजे। आणि आपण त्या ठिकाणी म्हणतो की त्याला फाशी झाली पाहिजे। फाशी कोणाला झाली आतापर्यंत? वर्ष 2 वर्षापूर्वी भडगाव तालुक्यामध्ये गोंडगावला तीही लहानच होती। या ठिकाणी लहानही मुलगी सुरक्षित नाही आणि 80 वर्षाची म्हातारी सुद्धा सुरक्षित नाही। मधल्या वयाच्यांचं तर सांगताच येत नाही। मग स्त्री सुरक्षित नसेल तर कशासाठी यांनी 1500 रुपये महिना त्यांना द्यावा का? म्हणून त्यांचा 1500 रुपये महिना तुम्ही घेता? सुरक्षा नसेल तुम्हाला तर पैशांचं काय करायचं? त्या 1500 साठी आपण 2-2 दिवस लाईन मध्ये उभं राहिलो का? आपल्याकडनं तेवढं पोट भरू शकत नाही का? त्यांच्या 1500 वर आपण जगतोय का? 1500 मागणं बंद करा। जर तुम्हाला कोणाच्या लेकी बाळीची किंमत असेल तर त्या ठिकाणी उपोषणला बसा आणि सांगा की त्या आरोपीला शिक्षा अशी पाहिजे। आज त्यांची मुलगी आहे, उद्या तुमची मुलगी असेल, माझी मुलगी असेल, सर्वांना मुली आहेत। ज्यांना मुली नसतील त्यांच्या घरात तर मुली असतील ना। त्यांचं दुःख आपलं दुःख। आज त्या आईने 9 महिने ओझं वागलं, 3 वर्षापर्यंत सांभाळ केला, काय दुःख असेल त्या परिवारावर। आणि आपण या ठिकाणी फक्त म्हणतो की असं केलं पाहिजे, तसं होणार नाही। त्याचे 1500 घेऊ नका आणि त्यांच्या कुठल्या सवलती घेऊ नका। फक्त एकच त्यांना सांगा, हात जोडून विनंती करा की आमचं संरक्षण व्हायला पाहिजे, म्हणून असं काहीतरी करा। लाडकी बहीणपेक्षा त्या ठिकाणी आमच्यासाठी सुरक्षा मंजूर करा। आजही महिलांना काही लोक दर्जा देत नाही चांगला। घरात फक्त स्वयंपाकासाठी महिला पाहिजे, लग्न करायला महिला पाहिजे, आणि त्या महिलांना पाहिजे असे स्थान आज मिळत नाही। बऱ्याच ठिकाणी हिनवलं जातं महिलांना। या व्यासपीठावर उभं राहतात तेही हिनवलं जातं, कारण 3ऱ्या दिवसाची सेवा आपल्या या ठिकाणी हरिभक्त पारायण समाधान महाराज म्हणजे उर्फ समामाय त्यांची सेवा झाली का? त्या लोकांचा जीव नाही का? त्यांनी काय पाप केलंय? त्यांना ना कुठलं कधी पद भेटलं, त्यांना ना कोणी कधी मान दिला, तोही तर जीव आहे ना। भगवंताचं नामस्मरण करताय, भगवंताची भक्ती करताय। आत्ताच्या काळामध्ये आपल्याला धर्म जपून ठेवणं महत्वाचं आहे। धर्म जपण्यासाठी जेवढे लोक आपल्याला एकत्र करता येतील तेवढे आपण एकत्र करण्याची गरज आहे। आणि त्यांचं कीर्तन आम्हाला माहिती झालं की जोग महाराज संस्थांमध्ये त्यांनी शिक्षण घेतलंय, कीर्तनाचा अभ्यास चांगला आहे। आपण त्यांना स्थान द्यायला पाहिजे, आपण त्यांना त्या ठिकाणी व्यासपीठावर बोलवलं पाहिजे, समाजासमोर उभं केलं पाहिजे की ते लोक करू शकता, मग आपण का नाही करू शकत? जे नास्तिक आहेत त्यांच्या थोबाड्यावर मारण्यासारखी गोष्ट आहे ती। नास्तिक लोकांनी आता तरी सुधारायला पाहिजे। बऱ्याच लोकांना हे कळत नाही आपण कोणत्या जागेवर राहतो, ही जागा पवित्र आहे की अपवित्र आहे, या जागेवर कशा पद्धतीने राहिलं पाहिजे हे सुद्धा लोकांना अक्कल नाही। प्रत्येकाला सांगतो, गेल्या या महिन्यात 2 महिन्यापासून कमीत कमी 400 ते 500 मुलं माळकरी झाले।
आताच्या पुढच्या पिढीमध्ये आतापासून जो माळकरी राहील ना तोच सुरक्षित राहील आणि तोच चांगला राहील. नाहीतर गेले व्यसनाच्या आधीन गेले. आणि माणसांना घरामध्ये माळकरी करायला आपण सुरुवात केली पाहिजे, पण आपण ती सुरुवात करत नाही. महिला मंडळ आपल्यालाच रविवारी काळी पिशवी लागते. माणसांना बोलून काय फायदा. आपल्याला ही अक्कल नाही की आपण ज्या परिसरात राहतोय, जिथं राहतोय, तिथं जर देवाचं स्थान असलं तर त्या ठिकाणी मांस खाणं तर दूर, त्याचा विचार सुद्धा दूर ठेवला पाहिजे. कारण त्या ठिकाणी साक्षात देव त्या ठिकाणी स्थापन झालेले असतात. देव ज्या जागेवर आहे पूर्ण परिसरामध्ये त्यांच्यासारखं वातावरण जर त्यांना भेटलं नाही तर तो बोलून नाही दाखवत, देव करून दाखवतो. पण महिलांना जर कळलं नाही तर कसं का. आणि म्हणून हे कळावं म्हणून गावोगावी आम्ही या ठिकाणी नारदाच्या गादीवर उभं राहून उपदेश करत असतो. आणि प्रत्येकाला त्या ठिकाणी उत्सुक करतो की प्रत्येकाने गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळा घाला. पण ते आपल्याला कळत नाही, लोक हिनवतात. मला त्या ठिकाणी त्या समामाईच्या कीर्तनावरनं बरंच टॉर्चर करण्यात आलं. मी खूप ऐकलं, 2 दिवस मी खूप प्रेशर घेतलं, पण नंतर विचार केला की बोलणाऱ्यांना मी मागेच ठेवेल. मी त्यांना उत्तरही दिलं, जो जो भगवंताचं नामस्मरण करेल, ज्याच्या ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळा आली, तो जो जो देवाचा दास आहे त्याच्यासाठी प्राण जरी द्यावे लागले तरी चालेल, पण त्यांचा अधिकार मी त्यांना दिल्याशिवाय राहणार नाही. महिलांनी कीर्तन करू नये. यांच्यासोबत बरेच महाराज मंडळी आहेत आमचे. महिलांनी कीर्तन करू नये. आईच्या पोटी जन्म घेतात, संसाराची सुरुवात करताना एका स्त्रीशी लग्न करतात. त्यांना गाडीवर बसवायला स्त्री चालते, बहीण चालते, मुलगी चालते, सगळं चालतं. आणि मग नारदाच्या गादीवर महिला का नको. 3 दिवसापासून मी खूप त्या ठिकाणी स्वतःला कंट्रोल केलं आणि विचार केला की यांना तोड आपल्याला द्यायचे का, त्यांचा काय दोष. सगळेच मंडळी या ठिकाणी आले आणि तेही उत्सुक झाले की आम्हालाही तुळशीच्या माळा गळ्यामध्ये घालायच्या. याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट कोणती. संप्रदायाकडे वळत आहेत ना. आपल्या लोकांना अक्कल आली नाही अजून की आपण संप्रदायाला स्वीकारलं पाहिजे. आपले लोक मांस त्या ठिकाणी खात बसतात. आणि त्या लोकांना जर अक्कल आली असेल तर त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी. प्रत्येकाला सांगते, पवित्र अशी तुळशीची माळा गळ्यामध्ये धारण करा. कारण जो भगवंताचा दास त्याच्याच मागे उभा राहील बरं का भगवंत, असा येणार नाही. बघा, आजच्याच दिवशी आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक जवान शहीद झाले होते. बरेच लोक म्हणतात, मी प्रत्येक कीर्तनात सांगते की शहीद जवानांवर 2 शब्द बोलत असते. मला सांगणारे सांगतात, ताई तुम्ही काय बोलता शहीद जवानांवर, त्यांना भरपूर पैसा आहे, भरपूर पगार आहे त्यांना, रिटायरमेंट जरी झाली तरी भरपूर पैसा भेटतो, त्या ठिकाणी शहीद जरी झाले तरी भरपूर पैसा भेटतो. पण ऐका, एखाद्या आईला एकच लेकरू असतं. जेव्हा ते लेकरू लहान असतं, खेळण्यासाठी गेलं, 1-2 तास जर ते भेटलं नाही, म्हणजे सापडलं नाही, तर आई त्या ठिकाणी पूर्ण गाव त्याला शोधत फिरते. आणि तीच आई आपल्या त्या एकट्या लेकराला भारत मातेच्या सेवेसाठी 6-6 महिने पाठवते. मला सांगा, त्या आईचं काळीच कुठे असेल. ज्यावेळेस मुलगा जातो, एकटा मुलगा 6-6 महिने सोडणं एवढं सोपं नाही बरं का. त्याच्यापेक्षा आपल्या भावनांपेक्षा पैशांची किंमत जास्त आहे का. ज्यावेळेस मुलगा ड्युटीवर जातो, बऱ्याच दिवसांनी सुट्टीवर येतो, घरामध्ये आनंदी आनंद असतो, लग्नाची तयारी त्या ठिकाणी केली जाते, लग्न केलं जातं. 3 महिन्याची सुट्टी टाकून, 2 महिन्याची सुट्टी टाकून मुलगा येतो. आणि लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी तिकडनं त्याला कॉल येतो की तुम्हाला सीमेवर यावं लागेल. मला सांगा, घरामध्ये तरणी भांड पत्नी सोडून तो त्या ठिकाणी जातो, त्याच्या भावनांची किंमत पैशांपेक्षा काही जास्त कमी आहे का. आणि आपण सांगतो की त्यांना भरपूर पैसा आहे. घरामध्ये कुठला सण होत नाही, मुलगा त्या ठिकाणी सीमेवर असतो, कुठला सण होत नाही. कारण त्यांना एकच त्यांच्या डोक्यामध्ये, आमचा दादा घरी येईल त्यावेळेस आमची दिवाळी, आमचा दादा घरी येईल त्यावेळेस आम्ही गोडधोड करून खाऊ. कारण रोजच्या बातम्या येतात टीव्हीला, ते पाहून त्यांचं मन लागत नाही घरी. आपण इकडे आनंदाने दिवाळी साजरी करतो, तिकडे रक्ताची होळी चाललेली असते. जब देश में थी दीवानी, ओ खेल रहे थे होली, जब हम बैठे थे घरों में, वो खेल रहे थे होली. ये धन्य जवानों थी उनकी धन्य जवानी, जो शहीद हुए जो
रक्ताची होळी खेळतात. परिवार त्या ठिकाणी वाट पाहत असतो. आज माझा दादा येईल, पत्नी म्हणते आता माझे पती येतील, मुलं म्हणतात आता आमचे पप्पा त्या ठिकाणी येतील, मग आमचे वडील त्या ठिकाणी येतील. सर्वच मंडळी वाट पाहते, पण त्यांच्याकडे दिवाळीसारखा सण असूनही करता येत नाही. तुम्ही म्हणणार ताई तुम्हाला कसला अनुभव, तुम्हाला कसा अनुभव? मी सुद्धा एक देशभक्ताची मुलगी आहे बरं का. अनुभव आहे. कुठला सण घरात जोपर्यंत घरी येत नाही तोपर्यंत होत नाही. ज्यावेळेस पुलवामा हमला झाला, पुलवामा हमल्यामध्ये 46 जवान शहीद झाले. आपले महाराष्ट्राचे 2 होते, एक नितीन राठोड आणि एक संजय सिंग राजपूत. त्यामध्ये नितीन राठोडचा घरी फोन आला, सांगितलं की मी 2 दिवसांनी सुट्टीवर येणार आहे. घरात आनंद झाला जणू की दिवाळी दसरा. सगळीकडे वातावरण आनंदीमय होतं. मुलं आनंदात, पत्नी आनंदात, आई वडील आनंदात. सांगितलं आणि 2 दिवसात घरी येतो म्हटल्यावर दुसऱ्या दिवशी मुलं त्या ठिकाणी टीव्ही पाहत होते. टीव्ही पाहत असताना एकमेकांच्या हातामधून मुलांनी रिमोट घेतलं आणि ते चॅनल बदललं. चॅनलवर त्या नितीन राठोडचा फोटो आला, स्क्रीनवर फोटो आला. छोटीशी मुलगी सांगते, आई हे बघ पप्पांचा फोटो आला, आई बघ ना पप्पांचा फोटो आला. पत्नी धावत धावत आली. तिला असं वाटलं माझ्या पतीने जणू की काहीतरी मोठा पराक्रम केला असावा, म्हणून त्यांचा फोटो त्या ठिकाणी टीव्हीला आला. आली, धावत धावत आले, आनंदाने त्या फोटोकडे बघू लागले, हसू लागली. पण तिचं लक्ष खाली असलेल्या हेडलाईनवर गेलं, नितीन राठोड शहीद हुए. तिने हेडलाईन त्या ठिकाणी वाचली आणि धडकन जमिनीवर पडली. माझा कुंकवाचा धनी कसा गेला या सोडून, एका